सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण चेंज करतोय, पण चेंज नाही करतोय, आपण काढतोय आज आपलं डीबी किलर. आपलं जे एच डी गाडी आपली इथे याचं डीबी किलर जे इथं असतं हे बघा. सो याचं डीबी किलर हे आहे. तर याचे 1 2 3 स्क्रू असे 3 स्क्रू आहेत तिथे. त्याच्या आतलं जे हे आहे ना, हा पार्ट हा डीबी किलर असतो. सो याचा आपल्याला इथून हा जो आहे ना, हे पार्ट गोल हे आपल्या इथून खेचून काढते 3 स्क्रू काढल्यावरती. पण तुम्हाला आता पहिले मी आवाज दाखवतो जो स्टॉकवाला आहे, म्हणजे विथ डीबी किलर. तर आपण फुल एकदम तयारीसोबत आलो की लाईक एलिंकी वगैरे पानं वगैरे सगळं आणून ठेवलेलं. तर न्यूट्रलला टाकायला लागेल गाडी. असं आहे, कोणतीच गाडी न्यूट्रल शिवाय सुरू होत नाही. सो असा आवाज आहे आपल्या गाडीचा, आपल्या लिओचा विथ डीबी किलर. सो आता आपण याचा डीबी किलर काढूया. आता याची काढण्याची प्रोसेस अशी आहे, जी आपल्याला एलिंकी लागणार आहे. याचा नंबर काय मला माहीत नाही, पण एक नॉर्मल छोटी जी एलिंकी असते, थांबा माझ्याकडे याचा नंबर पण आहे, आय गेस असायला पाहिजे. ओके, सो ही कुठे बसते नाही. ओके, सो T50 नाही T10चा पाना पाहिजे आपल्याला. T10ची एलिंकी पाहिजे, 1.5 इंचवाली. सो एवढीच लागते. 1.5 इंच की काय ते माहीत नाही मला, पण T10 वाला एलिंकी लागणार आहे आपल्याला यासाठी. मग चला आता याला खोलूया. तर हे बघा, एवढं सोपं आहे. लाईक फक्त एक एलिंकी टाकायची आणि फक्त गोल गोल फिरून लगेच निघतं. आणि थोडंसं बाहेर आलं की आपण लगेच स्वतःच्या. आणि याचे स्क्रू जरा पण कधी हरवू नका, कारण समजा कधी हे हरवले तर असे भेटत नाही, लवकर भेटत नाही, मग तुम्हाला दुसऱ्या गाडी सोडायला लागतील. त्यापेक्षा हेच आपण नीट जपून ठेवू, कारण समजा कधी आपल्याला लागलं की डीबी किलर लावायचं आहे आपल्याला, समजा कधी जास्त आपल्याला आवाज वाटला तर आपण याला परत पण लावू शकतो. म्हणजे स्क्रू जपून ठेवायची जर तुम्ही काढ. ओके, हे एवढं इझिली निघतंय. म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं इझिली आपण काढू शकतो डीबी किलर आणि ते सगळं, पण हे खूपच इझिली निघतंय. आणि नंतर ना हा स्क्रू काढून एकदम नीट ठेवा. आणि शेवटी हा खालचा एक, तर खालच्या थोडी प्रॉब्लेम वाटणार आहे, कनेक्ट घुसत नाही. ओके, निघालं. एकदा असं साईडच्याच काढलं की वरच्या टाकायचं असं आणि गोल घुमवायचं. हे थोडंसं हार्ड आहे वाटतं, पण निघत नाही. याचं शायद काहीतरी प्रॉब्लेम आहे, की एकतर हे वाकडं आहे, नाहीतरी काहीतरी आहे याला. हां, हे वाकडंच आहे. हे कंपनीवाल्यांकडनंच लावतानाच वाकडं लागलेलं आहे. म्हणून साहेब असे 3 स्क्रू आहेत आपले. शेवटचा थोडा त्रासदायक होता, कारण याचं थोडंसं शायद याची फिटिंग वाकडी होती, की या आपण वाकडं काढत होतो, तर ते थोडं हे होतं. पण आता आपण याला नीट जपून ठेवू पहिले, नंतर मग आपण ते काढू. सो हे असं हाताने निघणार नाही आहे, मला आपल्याला थोडंसं पकडच्या ह्याच्यानेच काढायला लागणार कसं तरी. ओके, गाडी हलते आपली. हे थोडंसं अवघड वाटतंय मला. सो आता थोडं हे करून निघालेलं आहे डीबी किलर. सो हे बघा, नाही गरम नाही, थंड झालं आहे. सो हे बघा, असं असतं हे डीबी किलर. आणि आतमध्ये आता काहीच नाही आहे, लाईक पूर्ण पोकळ झालेलं आहे आतून ते. सो आता आपण याचा आवाज बघू. खूप मेहनत लागलेला आहे पूर्ण. हे बघा, हात पण पूर्ण आजलेले आहेत, पण ठीक आहे. आता याचा आपण आवाज बघू, फायरिंग कशी भेटते आपल्याला. ओके, सो आता आपण बघूया विदाउट डीबी किलर आपली HD ॲडव्हेंचर कशी साऊंड देते. काय आवाज आहे. आपण याचा पहिले एक स्क्रू शोधूया, माझ्याकडनं गायब झाला.
सो आता आपण डीबी कलर जो काढलेला आहे कसं म्हणजे वजन आहे माहिती आहे तरी खूप असं आता कळलेलं आहे. तर ते याला एवढं का बघा थोडं गंजलं आहे आतून पण का शायद असं असतो माहीत नाही मला. तर आपण याला सेफली एकदम याच्यात ठेवून देतो आहे मी आणि 3 स्क्रू पण याच्यात टाकतो आहे. तुम्ही पण जर काढत असाल तर याचे काय बोलतो याला पण त्याचे स्क्रू आणि हे जपून ठेवा कारण कधी तुम्हाला लागलं तर आपण परत लावू शकतो किंवा नंतर प्रॉब्लेम झाला तर याचे स्क्रू भेटणार नाही किंवा हे भेटणार नाही. आणि जर मार्केटमध्ये गेलं तर शायद महाग पण असेल तर आपल्याला माहीत नाही आयडिया पण तरी जपून ठेवलेलं काय वाईट आहे. तर आपण परत पहिले साफ करून आवरून घेतलेलं आहे. कसं नंतर आवाज बघा साऊंड बघायचा काय झुम्मा येतो माहिती आहे रे त्याचा आवाज बघा फक्त. सो असा याचा डीबी कलरच्या विदाउट डीबी कलर असा याचा आवाज असतो. आणि मग जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट जरूर सांगा की तुम्हाला कसं वाटलं विदाउट डीबी कलरचा आवाज. आणि तुम्हाला हे पण सांगा जर तुम्हाला डीबी कलरचा आवाज आवडला की विदाउट डीबी कलरचा आवाज आवडला. तर भेटू तुम्हाला न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.